हॅलो नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। तर आजच्या माझ्या सगळ्या ताईंना आज मी खूप छान अशी देवपूजा दाखवणार आहेत। देवपूजेसंबंधी मी काही माहिती किंवा नियम सांगणार आहे जे तुम्ही नक्कीच फॉलो करा। तर सगळ्यात आधी बघा, आपला जो देवघर असतो ना, तर ते आपले देवघर नेहमीच ईशान्य दिशेला पाहिजे आणि पूर्वेकडे तोंड करून ठेवलं तरीही चालतं। त्यानंतर बघा, देवपूजा करताना सगळ्यात आधी आपण देवपूजा करताना जमिनीवर जेव्हा बसतो तर डायरेक्टली तसं बसायचं नाही, आसन घ्यायचं आहे। आसनावरतीच आपण बसायचं, कारण आपण जेव्हा आसन घेतो ना त्यावेळेस आपल्याला पूजा प्राप्त होते किंवा लागते। नाहीतर मग आसन नसलं तर आपल्याला पूजा प्राप्त होत नाही। त्यानंतर दुसरी टिप अशी की आपण जेव्हा देवघरामध्ये जी जल भरून जल ठेवतो देवासाठी, तर ते जल आपल्याला घरामध्ये शिंपडून घ्यायचं आहे। नाहीतर मग लहान मुलांना किंवा आपण सुद्धा ते पिऊन घ्यायचं आहे, नाहीतर मग तुम्ही झाडांना वगैरे टाकू शकतात। त्यानंतर देवपूजा करताना सगळ्यात सोपे नियम मी सांगणार आहेत। तर बघा, हिंदू धर्मामध्ये आपल्या प्रत्येकाच्याच घरात देवघर हे असतंच। तर देवघर कसं असायचं, लाकडी देवघर पाहिजे आणि देवघर हे आपल्या उंचीपेक्षा जास्त नको असायला आणि आपल्या उंचीपेक्षा लहानही नको असायला, मध्यम असं हे देवघर आपलं पाहिजे, जेणेकरून आपण देवघरासमोर बसून पूजा करू शकतो। आणि कधीही देवघराची पूजा करताना काय करायचं ना, सगळ्यात आधी रोजचं देवपूजा करायच्या अगोदर देवघर छान पुसून घ्यायचं। देवघराच्या बाजूला जिथे कुठे काही जाळं, काही धूळ वगैरे असेल तर ती सगळी पुसून घ्यायची आणि देवघर स्वच्छ करून घ्यायचं। त्यानंतर देवघराच्या इथे आसन वगैरे ठेवायचं आणि नंतर सगळ्यात आधी अग्निदेवतेच्या साक्षीने आपण देवपूजेला सुरुवात करायची। तर छान असा दिवा वगैरे लावून घेतला आधी। अगोदर दिवा लावल्यानंतर सगळ्या देवांना एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहेत आणि सगळ्या देवांना छान आंघोळ कशा पद्धतीने घालायची ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर भरपूर वेळा आपण एकाच पाण्यामध्ये सगळं देवांना आंघोळ घालत असतो, तर तसं न करता त्याचे सुद्धा शास्त्र असतात। त्या गोष्टींमुळे पण आपल्या घराला दोष लागत असतो, त्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत। तर देवपूजा करताना आपण प्रत्येक देवाला दामनामध्ये जेव्हा आंघोळ घालतो ना, तर ते प्रत्येक देवाला ज्या आंघोळ घालतो तर हातामध्येच आपण असं आंघोळ घालायची आहेत आणि जे पाणी आहे ते आपण साईडला एका पात्रामध्ये काढून घ्यायचं आहे। प्रत्येक देवाचं पाणी जेव्हा आपण काढून घेऊ त्यामुळे प्रत्येक देवाचं उष्ट पाणी दुसऱ्या देवाला लागत नाही आणि आपली देवपूजा सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने होते। देवांना उष्ट पाणी बिलकुलही लागत नाही, देवपूजा सुद्धा प्राप्त होती किंवा घरामध्ये सुख समृद्धी सुद्धा येते। तर अशा गोष्टींमुळे घराला दोष नको लागायला म्हणून अशी पूजा नेहमीच करायची। त्यानंतर पुढचं असं, ज्या वेळेस आपण रोज देवांची पूजा करतो ना, त्यावेळेस आपण नेहमीच स्थिर मनाने आणि शांततेने आपण देवपूजा केली पाहिजे। देवपूजा करताना नेहमीच तुम्ही ज्या देवांची पूजा करतो आहे त्यांचं छान जप करू शकतात किंवा कोणत्याही देवांचा जप किंवा मनामध्ये तुम्ही स्तोत्र वगैरे किंवा काहीतरी देवाचं नामजप करू शकतात। अशा गोष्टी केल्याने आपलं मन नेहमी स्थिर राहतं, पूजेमध्ये कोणताही अडथळा किंवा वाईट विचार देखील येत नाही। त्यामुळे आपण ह्या गोष्टी नेहमीच लक्षात ठेवायच्या। त्यानंतर पूजा करताना बघा, हे जे श्रीयंत्र आहेत, श्रीयंत्र आणि कवड्या या मी देवघरात का ठेवते याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला पुढे सांगणारच आहेत। आणि हो, हे नियम तुम्ही नक्कीच फॉलो करा। देवपूजेसंबंधी सगळ्यात संपूर्ण माहिती मी एकाच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत आज शेअर करणार आहेत। तर सगळ्यात आधी बघा, श्रीयंत्र आणि कवड्या, ज्या 5 पिवळ्या कवड्या किंवा 7 पिवळ्या कवड्या तुम्ही देवघरात ठेवू शकतात। या गोष्टींमुळे तुमच्या देवघरात नक्कीच लक्ष्मी प्राप्ती किंवा घरामध्ये धनलक्ष्मी किंवा तुम्हाला घरामध्ये पैशाची कमतरता असेल ती सुद्धा तुम्ही या गोष्टींमुळे दूर करू शकतात। तर लक्ष्मी मातेला कवड्या अगदी प्रिय असतात, त्यामुळे आपल्याला घरामध्ये पिवळ्या कवड्या 7 देवघरामध्ये नक्कीच ठेवायच्या आहेत। तांदळामध्ये तुम्ही स्थापन करू शकतात। त्यानंतर श्रीयंत्र आपल्याला देवघरात नक्कीच ठेवायचं आहे। तर श्रीयंत्र ठेवल्याने काय होतं ना, की श्रीयंत्र हे सुद्धा लक्ष्मीकारक यंत्र आहेत। तर लक्ष्मीचं जे यंत्र आहेत ना त्याला श्रीयंत्र असं म्हणतात आणि श्रीयंत्र ठेवल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा नेहमीच वास असतो आणि त्यावरती तुम्ही रोज गुलाबाचं फूल वाहू शकतात, कारण लक्ष्मीला गुलाबाचं फूल अगदी खूप प्रिय असतं। रोज आपण गुलाबाचं फूल वाहू शकत नाही, त्यामुळे तुम्ही पिवळ्या गुलाबाच्या फुलांचे जे गट्ट्याची माळ असते ना, तुम्ही ती माळसुद्धा आणून श्रीयंत्रावर स्थापन करू शकतात। रोज त्यावरती कमळगट्ट्याची माळसुद्धा तुम्ही ठेवू शकतात, कारण 108 मळ्यांची माळ मिळते, ती मी त्यावरती स्थापन केलेली आहे। त्याने काय होतं ना, की आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा सदैव वास राहण्यासाठी आपण हे श्रीयंत्र घरामध्ये स्थापित करू शकतो।
त्यानंतर बघा देवपूजेची मांडणी करताना सगळ्यात आधी जे माझे स्वामी समर्थ आहेत त्यांना मी सगळ्यात वरती ठेवत असते। त्यांच्या बाजूला तुळजाभवानी मातेला ठेवते, त्यानंतर त्यांच्या बाजूला अन्नपूर्णा माता ठेवत असते, तांदळामध्येच ठेवायची आहेत। त्यानंतर पायरीनुसार एक एक देवांना मी स्थापित करत असते। अशा पद्धतीने मी देव रोजच्या प्रमाणे देवांना छान असं पायरीनुसार मांडणी करून घेत असते। त्यानंतर बघा हे जे श्रीयंत्र आहे, श्रीयंत्र नाही, हे जे शंख आहेत, तर देवघरामध्ये शंख असणं खूप गरजेचं आहे। शंखसुद्धा हे प्राप्तीसाठीच असतं आणि शंखामध्ये नेहमीच पाणी भरून ठेवायचं आहे। पाणी भरल्याने खूप घरामध्ये काही म्हणजे सगळं चांगलं सुरळीत राहण्यासाठी शंख वगैरे आपल्या घरात आवश्यक पाहिजे। त्यानंतर आपल्या घरामध्ये रंगणात, तर देवघरामध्ये कोणते कोणते देव असावे तर तुम्हाला माझ्या देवघरात दिसतच असेल। माझ्या देवघरामध्ये सगळे देव जे आहेत ते सगळे आपले हिंदू धर्मामध्ये 5 देव आपल्या देवघरात पाहिजेलच, जसं की रंगनाथ गणपती, आपली कुलदेविता असेल ती, त्यानंतर गाय वासरू आणि अजून एक देव म्हणजे तुमचा जो काही आपल्या महादेवाची पिंड, असे हे 5 देव आपल्या देवघरात पाहिजेलच। त्यानंतर पूजा करताना सगळ्यात आधी बघा हे जे आपलं कासव आहेत तर ते कासव माझं जे आहेत ना त्याच्यावरती अंक आहेत आणि अंक असल्यामुळे हे तांदूळामध्ये ठेवायचं असतं आणि जर त्याखाली जर अंक नसले तर तुम्ही ते पाण्यामध्ये ठेवायचं आहेत। अंक असल्यामुळे हे लक्ष्मी जे कासवाच्या पाठीमागे जे अंक असतात ते अंक लक्ष्मीचे असतात, त्यामुळे मग हे आपण तांदळात ठेवायचे। त्यानंतर हे जल आपल्याला जे तांब्याचं जे भांडं आहेत देवांसाठी, इथे जल नक्कीच ठेवायचं आहे देवघरामध्ये। त्यानंतर पुढचं म्हणजे जे श्रीयंत्र ठेवताना आपण जी कमळगट्ट्याची माळ ठेवलेली आहे त्यावरती आपण कुंकुमाचरण करून घ्यायचं। शुक्रवारी किंवा महिन्यातून एकदा आपण हे कुंकुमाचरण श्रीयंत्रावर करू शकतो। श्रीयंत्रावरती कुंकुमाचरण करताना आपल्याकडं स्वामी समर्थांचं नित्यसेवाचं जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही त्यामधनं कुंकुमाचरणचं मंत्र तुम्ही देखील म्हणू शकतात आणि हे केल्याने आपल्या घरामध्ये धनलक्ष्मी आणि सुख समाधानी प्राप्त होते। तर त्यानंतर बघा ज्या कवड्या आहेत, पिवळ्या कवड्या 7, ह्या सुद्धा आपल्याला तांदळामध्येच ठेवायच्या आहेत आणि देवघरात ठेवल्याने खूप चांगली आपल्या घरामध्ये धनलक्ष्मी प्राप्त होते। याची सुद्धा नित्यनियमाने आपल्याला छान रोजची देवपूजा करायची आहेत। तर त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण देवाला गंध लावतो ना, तर गंध आपल्याला आपल्या करंगळीच्या बाजूचा जो बोट आहे, मधल्या बोटाच्या बाजूचा करंगळीच्या बाजूचा जो बोट असतो त्यानेच आपल्याला नेहमी गंध लावायचा आहे। दुसऱ्या बोटांनी आपल्याला गंध लावायचा नाहीये, नेहमीच या बोटानेच आपल्याला गंध लावायचा आहे। गंध लावताना जे आपले पुरुष देव असतात त्यांना आपण अष्टगंध लावू शकतो। सर्व देवांना अष्टगंध कॉमनली आपण लावू शकतो, पण जर तसं बघायला गेलं तर देवांना आपण अष्टगंध लावायचा आणि ज्या काही स्त्री देवता असतात, स्त्री देवी असतात तर त्यांना आपण कुंकू लावायचं आहे। कुंकू का? कारण देवी स्त्री देवत्या जे असतात ना त्यांना आपण हळदी कुंकू जसं आपण लावतो ना तसं हळदी कुंकू आपण देवींना लावायचं आहे। तर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरुषांनी देवपूजा नेहमीच करावी, कारण जेव्हा पुरुष देवपूजा करतात ना तर देवपूजा केल्याने खूप चांगलं असतं। पुरुषांनी देवपूजा केली तर त्यांना त्यांच्या कामामध्ये नक्कीच यश भेटतं, धनलक्ष्मी किंवा पैशाची कमतरता पडत नाही। तीच गोष्ट जर महिलेने जर केली किंवा घरातल्या स्त्रीने जर देवपूजा केली तर स्त्रियांना नेहमीच तुम्ही बघितलं असेल सगळ्या गोष्टींमध्ये स्त्रिया अगदीच पुढे असतात आणि त्यामुळे स्त्रिया जेव्हा पूजा करतात त्यांना नक्कीच देवपूजा प्राप्त होते आणि त्यांना काहीच पैशाची वगैरे कमतरता किंवा स्त्रियांना तुम्ही बघितलं असेल सगळ्या गोष्टींमध्ये पुढे असतात। त्यामुळे तुम्ही पुरुषांनी सुद्धा जेव्हा देवपूजा केली का ती दोघांना लागू पडते, स्त्री आणि पुरुष दोघांना लागू पडते, पण स्त्रीने जर देवपूजा केली तर ती फक्त स्त्रीलाच लागू पडते। त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत, त्यामुळे पुरुषांनी देवपूजा केलेली चांगली असते। घरामध्ये जे पुरुष असतील त्यांनी जर आपल्या हाताने देवपूजा केली तर त्यांना ऑफिस म्हणा किंवा तुमच्या कोणी जॉब वगैरे म्हणा, कुठे काही तुमचं काही काम असेल तर तुमचं नक्कीच ते काम पूर्ण होणार, तुम्हाला पैशाची कमतरता देखील भासणार नाही। त्यानंतर पुढचं म्हणजे आता हे बघा
स्वामी समर्थ महाराज आणि माझे जे बाळकृष्ण महाराज आहेत त्यांना छान असा फेटा आणलेला होता, फेटा घातलेला आहेत, माळ वगैरे घातली आणि वस्त्र वगैरे देखील मी घालत असते। सणवार जसा आला की आपण जसं नवीन कपडे घालतो तसं मी देवांना सुद्धा नवीन कपडे आणलेले आहेत। अशा पद्धतीने माझी रोजची देवपूजा असते। त्यानंतर बघा, आपल्या देवघराच्या समोर रांगोळी आपण रोज काढलीच पाहिजे। देवासमोर स्वस्तिक किंवा ओम म्हणा किंवा 2 पावले देवापुढे आपण नक्कीच काढायचे, कारण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ सुद्धा आपल्याला 2 पावले काढायचेच आहेत, कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी मुख्य दरवाजा तोच असतो आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे पावलं असणं आवश्यक असतात आणि या गोष्टी आपण न विसरता घरामध्ये केल्या पाहिजे। यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये धनलक्ष्मी किंवा समाधान आणि काही ज्या निगेटिव्ह गोष्टी असतात त्या आपल्या घरात येत नाही। आणि अजून दुसरं सांगायचं झालं तर तुम्ही हळदीचं लेपन केल्याने सुद्धा घरामध्ये निगेटिव्हिटी किंवा लक्ष्मीचा वास नेहमीच घरामध्ये राहतो, त्यामुळे हळदीचं लेपन सुद्धा तुम्ही मुख्य दरवाजावर तुम्ही करू शकतात। त्यानंतर छान अशी देवापुढे रांगोळी काढून घेतली। रांगोळी काढल्यानंतर आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहेत, तांदूळ देखील व्हायचे आहेत। असे केल्याने आणि आपण जेव्हा पूजा करतो सगळ्यात आधी आपल्याला स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावून आपण देवपूजा करायची आहेत, कारण तसं केल्याने आपल्याला देवपूजा लागू होत नाही। त्यानंतर आपण जे देवांना अंघोळ घातलेलं पाणी आहे ते आपल्याला कुठे टाकायचं आहे किंवा ते पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे कुठे, ते पाणी आपण काय करायचं आहे शेवटला सांगितलेलं आहे। त्यानंतर बघा, पुढचं असं आपण जेव्हा देवपूजा करून घेतली त्यानंतर महादेव आहेत, आपले जे महादेव आहेत ना त्यांना आपण तांदूळ नक्की रोज व्हायचे आहेत। त्यानंतर भस्म, महादेवांना भस्म अगदी प्रिय असतो, त्यामुळे भस्म तुम्ही रोज व्हायला तरी चालतो। आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये काळी तीळ वगैरे असेल तर महादेवांना काळी तीळ सुद्धा व्हायल्याने आपल्या घरामध्ये जे काही कर्ज वगैरे लागलेलं असतं तर त्या गोष्टी दूर होतात आणि आपल्या घरामध्ये धनलक्ष्मी किंवा अशा काही कर्जमुक्ती वगैरे काही झालेलं असेल ते नक्कीच दूर होत असतं। तर बघा, अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्या घराचे काही दोष किंवा काही गोष्टी आपल्या नेहमीच निघून जातात। तर बघा, छान अगरबत्ती लावून देवपूजा करून घेतलेली आहेत। छान अशी अगरबत्ती लावली, देवपूजा माझी पूर्ण छान प्रकारे करून झालेली होती। शेवटला तुम्हाला सांगणारच होती की हे जे देवांच्या आंघोळीचं पाणी आहेत ना, हे आपल्याला घरामधल्या किंवा बाहेरची झाडं म्हणा किंवा आपल्या घरामध्ये जी कोणती झाडं असेल त्यांना हे पाणी घालायचं आहे। तर तुळशीला हे पाणी बिलकुलही घालायचं नाही आहे, कारण तुळससुद्धा आपली एक तुळशीची आपण पूजा करत असतो, त्यामुळे तुळशीला हे पाणी उष्ट पाणी देवांचं घालायचं नाही आहे। दुसऱ्या झाडांना तुम्ही हे पाणी घालू शकतात। तर हे काही असे नियम जे मी रोज माझ्या देवपूजा करताना नक्कीच पाळत असते आणि या गोष्टी आपण केल्याने आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी असतील आपल्याला समजून येत नाहीत, पण अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्या रोजच्या देवपूजेमध्ये आपण नेहमी पाळत नसतो किंवा आपल्याला माहिती नसतं अशा काही गोष्टी। तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं शेअर केलेलं आहे की देवपूजा करताना कोणते नियम करायचे आहेत, कोणते नियम नाही करायचे, कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत। या गोष्टी केल्याने तुमच्या घरामध्ये नक्कीच बघा चांगलं सुख समृद्धी किंवा चांगलं पैशाची भरभराट होणार आहेत। ही अशी गोष्ट केल्याने माझ्या तर घरामध्ये मला खूप फरक जाणवतो आहेत आणि या गोष्टी तुम्ही देखील फॉलो करा। आणि आजची देवपूजा कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। त्यानंतर आपली देवपूजा झाली की देवासमोर आपण आपल्या मनातली जी काही गोष्ट असेल किंवा काही ज्या आपल्या मनामध्ये अडचणी असतील आपण देवाला सांगून माळ जप करायची आहेत। 1 माळ जप रोज केली तरीही चालते, तुम्हाला ज्या देवाची माळ जप करायचं आहे तुम्ही रोज जप करू शकतात। त्यानंतर बघा, मुलांना सुद्धा देखील अशी छान सवय लावायची आहेत। देवासमोर बसल्यावरती मुलांना सुद्धा अशी चांगली सवय लावल्याने मुलांना देखील देवाची आवड निर्माण होते आणि मुलं देखील देवपूजा वगैरे देवाच्या काही गोष्टी करायला लागतात। बघा, आता माझा मुलगा माझं बघूनच करायला लागलेला आहे। छान अशा देवाच्या रोज पाया पडतो, मी जसं करेल तसं तो करतो। तर अशा पद्धतीने माझी देवपूजा सगळी झालेली आहेत। तर आता सगळ्यांना पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।